मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये 774 फायरमॅन पदांसाठी भरती सुरू आहे। मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना 19 फूट उंचावरून जंपिंग शीटवर उडी मारावी लागते, परंतु याचा सराव कुणालाच नसल्याने आणि सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे सुमारे 200हून अधिक उमेदवार जखमी झालेत। नोकरी मिळण्यापूर्वी जीवाशी खेळ सुरू असल्यामुळे पात्रतेसाठी अशा जीवघेण्या उडीचा निकष रद्द करण्याची मागणी उमेदवारांनी केली। कांदिवलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल असलेल्या 24 वर्षीय धुळ्याचा दीपक पाटील याच जीवघेण्या उडीचा बळी ठरला आहे। त्याच्या पायाचं हाड मोडलं असून पायाला प्लास्टर करण्यात आलंय, मात्र त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। उपचाराचा खर्चही आता त्यालाच करावा लागणार आहे। हा एकटाच असा तरुण नाहीये। भरती सुरू झाल्यापासून सुमारे 19 ऑगस्टपासून रोज 15 ते 20 जण अशा प्रकारे जखमी होत आहेत आणि ही संख्या आता 200च्या वर गेली आहे। मात्र 20 ते 22 विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळ यांनी केलाय। मात्र 20 ते 22 विद्यार्थी तरी कसे जखमी होतात हा प्रश्न कायम आहे। न प्रॅक्टिस करताना त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने उडी मारली, त्यांच्या पद्धतीने उडी मारले। ज्यावेळेस जाडीमध्ये पडलो त्यावेळेस सर्व पडतात जवळ झालं, जमिनीवर पाय माझा डायरेक्ट मुडला, पाय मला हाड मुडलं त्यावेळेस। तरी पण त्या सांगायचं म्हणणं नाही म्हणे एवढं थोडं होतं आता चांगलं होतं, स्प्रे मारून दिलं ते म्हणे आम्ही जबाबदार नाही म्हणे, असं सांगायचं आम्ही तो खर्च बी करणार नाही म्हणे। याचं कर्ज कोण करेल? कर्ज सोडा माझं भविष्याचं नुकसान झालं। आज माझं नोकरीचं कुठल्याही बदल मी अप्लाय करू शकत नाही, रनिंग करू शकत नाही, फिजिकली निघू शकत नाही। आमच्याकडे अराउंड 12 ते 13 हजार कॅन्डिडेट स्क्रीनिंग झालेत। त्यामध्ये जे लोक आम्ही इन्स्ट्रक्शन देतो त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे जर त्यांनी जंप मारली तर त्यांना कुणालाही इजा होत नाही। मी माझ्या रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा जंप मारलेले आहेत आणि माझ्या सर्व्हिसमध्ये पण भरपूर जंप मारलेले आहेत। त्याला काही विशेष टेक्निक नाही आहे, फक्त आम्ही तिथे जे ज्याचं मन खंबीर आहे त्याने आम्ही दिलेले निर्देश व्यवस्थित पाळले, त्यांना कोणत्याही प्रकारची हे होत नाही। मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळ यांची प्रतिक्रिया आपण पाहिली की आम्ही सांगितलेल्या सूचनेनुसार जर उमेदवाराने उडी मारली तर तो कुठल्याही प्रकारे जखमी होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र या संपूर्ण भरती प्रक्रियेत 20 ते 22 विद्यार्थीच जखमी झालेत असाही दावा अग्निशमन विभागाने केलेला आहे। अग्निशमन दलाची जीवघेणी भरती प्रक्रिया आपण पाहिलेली आहे। अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे। धुळ्याचा एक उमेदवार या भरती प्रक्रियेत जखमी झाला आणि त्याचं पायाचं हाड मोडलेलं आहे आणि या जखमी झालेल्या उमेदवारांचा कुठलाही खर्च आम्ही करणार नाही असे हात वरती अग्निशमन विभागाने केलेले आहेत। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, ही अत्यंत जीवघेणी अशी उडी आहे, मात्र अग्निशमन दलाचे प्रमुख असा दावा करतात की आम्ही सूचना जी करतो त्या सूचनेनुसार जर उमेदवारांनी जर उडी मारली तर तो कुठल्याही प्रकारचा जखमी होत नाही। मग 20-22 तरी विद्यार्थी कसे आपण सांगतो 200चा आकडा आहे, बरोबर आहे। मात्र अग्निशमन विभाग म्हणतं की 20-22 विद्यार्थीच जखमी झालेत। मग तरी एवढे विद्यार्थी जखमी कसे झालेत, काय सांगशील? मुळात काय आहे की ही प्रक्रिया जी आहे ती सुरू करताना त्या संदर्भातली सुरक्षेची उपाययोजना जी आहे ती करणं गरजेचं होतं। ज्यावेळी एखादा माणूस जर 20 फुटावरून खाली उडी मारत असेल त्यावेळी त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत न होता अशा प्रकारे उडी घेतली आणि त्याचबरोबर खाली जर तुम्ही गाद्या अंतरल्या किंवा मॅट अंतरलं आणि त्यानंतर त्याच्यावरती जंपिंग शीट आहे ती धरली तर विद्यार्थ्यांना किंवा मुलांना ते लागणार नाही। परंतु अशा प्रकारच्या उपाययोजना ज्या आहेत सुरक्षेची कुठलीही केलेली नाही। आता जवळपास 10,000 विद्यार्थी मुलं जी आहेत ती भरतीसाठी त्या ठिकाणी आलेली आहेत, परंतु त्या संदर्भातल्या सुरक्षा संदर्भातली जी प्रशासनानं काळजी घेणं गरजेचं होतं ते घेतली गेली नसल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य जे आहे ते पणाला लागलेलं आहे। अनेक विद्यार्थ्यांचं कुणाचा पाय मोडलेला आहे, कुणाचा गुडघा मोडलेला आहे, कुणाचं हात मोडलेला आहे। अशा प्रकारची ही ग्रामीण भागातली मुलं आहेत। अशा प्रकारचा सराव जो आहे सर्व मुलं जी आहेत ती धावण्याचा सराव करतात, त्याचबरोबर पुलटचा सराव करतात, परंतु अशा प्रकारे उडी मारण्याचा सराव कुठेही केला जात नाही आणि त्या संदर्भातलं प्रॅक्टिस नसल्यामुळं हे विद्यार्थी जे आहेत ते वेडीवाकडी पडतात, कारण त्यांना सरावच नसल्यामुळं हा पहिल्यांदाच त्यांची उडी असते। परंतु नोकरीच्या अपेक्षेने ही सर्व मुलं जी आहेत ती ग्रामीण भागातील येतात आणि त्यांना अशा प्रकारे 20 फुटावरून उडी मारायला सांगणं आणि हे एकंदरीतच क्रूरतेचं लक्षण असल्याचं दिसून येतं। मुंबई महापालिका प्रशासनानं किमान आता इथून पुढे तरी याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांची ही तीच मागणी आहे।
नक्कीच. आणि कृष्णात या सर्व प्रकारावर आता महापालिका प्रशासनाचं काय म्हणणं आहे? कारण हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. राज्य सरकारनेच काय कुठेतरी दखल घेतली पाहिजे, कुठेतरी हस्तक्षेप करून ही जी जीवघेणी उडी आहे ही कुठेतरी टाळली पाहिजे, दुसरा कुठला तरी पर्याय शोधला पाहिजे. काय सांगशील? नक्कीच आम्ही मुंबई महापालिका प्रशासन जे आहे किंवा अग्निशमन दल प्रशासन जे मुख्य अग्निशमन दल अधिकारी प्रभात रहांगदळे आहे त्यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला आणि त्यांना ही जाणीव गोष्ट आणून दिली की अशा प्रकारे विद्यार्थी मुलं जखमी होत आहेत, परंतु त्यांनी मात्र ह्या उडी मारण्याच्या गोष्टीचं समर्थनच केलेलं आहे. त्यांचं मत आहे की जो हेट फोबिया आहे तो लक्षात घेण्यासाठी अशा प्रकारची उडी जी आहे ते मारणं गरजेचं आहे. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की ही उडी मारण्याचा सराव जो आहे तो तुम्ही नंतरच्या ह्याच्या घ्या, पहिल्या टप्प्यात घेऊ नका. ज्यावेळी चाचणी झाल्यानंतर तुम्ही हा टप्पा जो आहे तो घेतला गेला तर त्यामधून तुम्हाला कमीत कमी विद्यार्थ्यांना उड्या मारता येईल आणि त्यातून संख्या जी आहे ती कमी येईल. परंतु त्यांचं मत आहे की जी निवड चाचणी आहे ती सुरुवातीलाच घेणार आम्ही आणि त्याचबरोबर आम्ही जर ज्या गोष्टीने सांगतोय त्या पद्धतीने उडी मारली तर ते दुखापत होत नाही. आणि त्यांचा मात्र हा जखमींचा आकडा जो आहे तो लपवण्याकडे जास्त कल असलेला दिसून येतो. त्यांचं मत केवळ 20-22 मुलंच जखमी झालेली आहेत असं त्यांचं मत आहे. परंतु आम्ही प्रत्यक्ष संबंधित हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथं जाऊन बघितलं तर सुमारे आजच्या दिवसातच 20 मुलं जी आहेत ते ॲडमिट झालेली आहेत आणि त्यापैकी बरेचसे जण ॲडमिट न होता काही जण केवळ दुखापत होते, लंगडत बाहेर जातात आणि आपल्या गावी जातात. परंतु जे जखमी होण्याचं प्रमाण जे मुलांचं आहे ते अत्यंत वाढलेलं आहे आणि या दृष्टीने नक्कीच विचार करण्याची गोष्ट आहे. नक्कीच कृष्णा, 200च्या घरात हे विद्यार्थी जखमी झालेले आहेत. आपण दृश्य दाखवतोय कसे लंगडत विद्यार्थी जातात. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण दाखवतोय. जो धुळ्याचा उमेदवार आहे ज्याचा पाय मोडलेला आहे त्याची प्रतिक्रिया आपण दाखवली आणि आता सर्व गंभीर प्रकारावर महापालिका प्रशासन किंवा राज्य सरकार आता कशा प्रकारे बघते आणि कशी दखल घेते ते पाहणं महत्त्वाचं आहे. जी 24 तासनं ही एक्सक्लुझिव्ह अशी बातमी दाखवलेली आहे. अत्यंत धक्कादायक असा सर्व प्रकार आहे आणि आताची प्रशासन या संपूर्ण वृत्तावर आता कसा प्रतिसाद देते, काय दखल घेतली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे. तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल कृष्णा धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.